सामना बघा आपण पहिला तो सामना जिंकलाय रणवीर 11 अडिवली राहुलभाई पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नेहमीच प्रिशा 11 नावाने सुद्धा आपण संघ खेळतो. प्रजेश दादा पाटील असतील आमचे, त्यांचे हार्दिक स्वागत. हॅलो, थँक्यू नितीन. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळूंचं हार्दिक स्वागत. आता आपण 40+ फॉर्मॅटकडे पुन्हा एकदा वळूया. 2 40+ संघ हेडूटने 40+ संघाने टॉस जिंकलाय. काटे 40+ संघाला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. हेडूटनेचे नवनाथ पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गोल्डन मॅन संतोष वझेला देखील आपण पाहू शकता, म्हणजे आज त्या मामाच्या गावात आल्यात. दत्ता महात्रे देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संदीप पाटील निगुगावचे समाजसेवक यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ते नेहमी भाईंबरोबर ते सातत्याने खांद्याला खांदा लावून काम करतात. चला बॅटर लगेच पाठवायचं आहे. तकदीर 5 षटकांची मॅच रणवीर 11 अडिवली संघाने मॅच जिंकली, म्हणजे नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल ती आपण तर काटे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे विपक्ष रणवीर 11 अडिवलीमध्ये मॅच असणार. चला बॅटर लगेच पाठवा. पंच देखील आपण मैदानात जा लगेच, कारण स्पर्धेचा आपण तर दुसरा दिवस व्यासपीठावर आपण पाहू शकता. गोल्डन मॅन संतोष वजे, रॉयल हॉटेलचे प्रॉपरेटर बाबू भोईर, लालचंद पाटीलला देखील आपण पाहू शकता. बळीराम पाटील असतील, अनेक मान्यवर आहेत. तर या स्पर्धेचा आयोजक आपण प्रमुख आयोजक बघितले सुखदेव पाटील असतील, लालचंद पाटील असतील, ग्रामस्थ मंडळ असेल, 40+ आपण तर खेळाडू असतील, रेग्युलरचे खेळाडू असतील. गोल्डन मॅन संतोष वजे देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सन्मान करायचं, सन्मान करायचं. मंगेश पाटील देखील आहेत. तर मंगेश पाटील यांना विनंती करतो आपण संतोष वजे गोल्डन मॅन यांचा सन्मान करूया आपण. चला लवकर आपण सन्मान घेऊया. काही तर मॅच देखील सुरू करायचे. गोल्डन मॅन उद्योजक आणि रॉयल हॉटेलचे प्रॉपरेटर संतोष वजे यांचा सन्मान केला. एक चांगले 40+ खेळाडू देखील आहेत, त्यांची देखील अपकमिंग टुर्नामेंट येईल वाटतं ह्याच मैदानावर असेल ती, कदाचित त्यांचा सन्मान केला जातोय. संतोष वजे यांचा सन्मान होतोय. तर पंच देखील मैदानात दाखल झाले. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी आपण पाहू शकता. दत्ता म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जातो. 40+ एक चांगले खेळाडू. चालेल, नंतर आपण करूया सन्मान. जवळ मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येते हेडूटने 40+ संघाच्या माध्यमातून. कारण हेडूने 40+ला प्रथमतः आपण अभिनंदन करूया. कारण विश्वनाथ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेमध्ये ते मेगा फायनलमध्ये पोहोचले आहेत. आणि आपण फक्त डाल मुंडीचा देखील स्टॉल आपण पाहू शकता आमच्या उजव्या बाजूला भास्कर पाटील यांचा. तिथे आपण जाऊन त्याचा स्वाद घेऊ शकता. विश्वास गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. सलामीचा बॅटर राजेशला आपण पाहू शकता. अरविंदला नोन स्ट्राईकला पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला आपण शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. 10:03 सामना सुरू होता. विश्वास गोलंदाजी मार्कवर खुनीगाव एन कडून पहिला चेंडू उडवला. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलाय. चेंडू चालला वाईट लॉंग क्षेत्रक्षण डीप पण झालाय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 खातं उघडलं जातं. यावेळेला राजेचं खातं उघडलं जात आहे काटे 40+ संघाचं. हेडूटने 40+ देखील संघ आपण तर मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. आपण तर रेग्युलर संघ देखील मेगा फायनलमध्ये, म्हणजे या 2 ट्रॉफीज आपण बघितलं. किशोरने मग आमची भरपूर बातचीत केली, सांगितले बाळू पाटील आनंदाचं वातावरण असणं आणि असणं फार गरजेचं आहे. दोन्ही संघ गावात 2 ट्रॉफ्या घेऊन जाणार. ग्रामस्थांना मजा येणार, जे पाठीराखे येणार त्यांना सपोर्ट करायला मजा येईल. क्रिकेट खेळत असाय ना. हेडूटने गाव म्हटलं तर या गावात देखील खूप चांगले कुस्तीपट्टू देखील आहेत. अनेक आमचे KDMC कर्मचारी आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर विश्वास स्ट्रायकरला आपण राजेशला पाहू शकता.
पंचांच्या भूमिकेत रतन मानेरकर प्रशासशास्त्र बुद्धीला आपण पाहू शकता. जरा वेळ कमी घ्यायचा पंचांना देखील आपण सूचना करू खेळाडूंना पुशअप करा. नाही टाइम सेट केलेला आहे. विश्वास पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला राजेश पाटील आपण पाहू शकता. हो बॅकपडे जाऊन कट करत होता यावेळेला एसटी रक्षक बीट खूप चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅनला अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं यावेळेला. पंडित काळन 50+ आहे पण काय क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या दाखवा 3. काय अप्रतिम लाईट टेलिकास्ट आपण पाहू शकता. नाही रोशन फराड आणि त्यांच्या सहकार्याला आपण धन्यवाद देऊ. क्लिअरिटी विथ क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला जातोय. रोशन आम्ही नेहमी सांगतो ना काम ऐसा करो की नाम हो जाए. तुम्ही काम केल्यानंतर लोकांनी तुमचं केलेलं कौतुक ते फार महत्त्वाचं असतं. तोंडावर सर्वच गोड बोलतात पण नंतर चांगलं बोलेल तेव्हा समजा आपलं काम कुठेतरी चांगलं झालंय. विश्वास पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला. अरविंद पाटील खातं उघडायचंय. हो चांगला चेंडू होता बॅटरमॅन निघून गेला. पायचीतचा स्ट्रॉंग अपील पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटर बाद. थँक्यू डीजे. बॅटर पाठवून सरळ चेंडू पॅड वरती आदळला आणि पाय चिच्चा पील आपण पाहू शकता. प्लम LBW. गुड डिसिजन प्रसाद सर. खूप चांगलं डिसिजन. क्लिअरिटी बघा ना किती चांगली. क्वालिटी बघा ना किती चांगली. नाही सर्व मला वाटतं रोशन फराडकडे जी टीम आहे ना ती यंग ब्रिगेडची टीम आहे आणि काय चांगलं काम केलं जातं बघा ना. संस्कार आहेत आमचे. नेक्स्ट मॅच असणार आपण तर पडले रेग्युलर संघ विपक्ष खांबालपाडा म्हणजे साई सेलारला इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. संस्कार नाव किती चांगलं तेवढे चांगले संस्कार त्याच्यावर झालेत बघा ना. किती चांगलं कॅमेरा आपण तर ऑपरेटिंग करतोय. पहिला गडी बाद झाला काटेपुरी प्लस संघाचा 3 या दिवशी विश्वासला विकेट मिळालाय. नवीन बॅटर कोणाला पाहिजे सोमनाथला प्रमोट केलाय. सोमनाथ पाटील येतं. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. मनोज अजूनही बाकी आहे. पुढील गोलंदाजी मार्कवर विश्वास. एडिटने सांगत तर थोडासा वेळ कमी घ्या. खेळाडूंना देखील आपण सूचना करू. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय खोनीगाव एंडकडून. स्ट्रायकेला सोमनाथला आपण पाहिजे. सोमनाथ पाटील. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून चेंडू चाललाय लॉंग ऑनला. जोपर्यंत चेंडू फेड होईल 1 धाव मिळेल. नितीन पाटील इथं संघ नाही घेतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला. 1 बॅटर बाद 4 धावसंख्या आपण पाहू शकता. प्रशासशास्त्र बुद्धी बघा काहीतरी स्क्वेअर लेगच्या पंचांची बातचीत करतात. कदाचित चेंडू विचारत असतील किती झाल्यात. खरं चांगलं कॉर्डिनेशन पंचांचं देखील बघायला मिळतं. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर रिझनमध्ये एक डीपला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये मिड ऑफला किशोरला पाहू शकता. हो चेंजअप पेस होता. गती परिवर्तन होतं पण ऑप्शनच्या भरपूर चेंडू पिचिंग झाला होता. पंच वाईट शिकून करतात. अतिरिक्त धावेमध्ये भर. धावसंख्या काटाई संघ आपण पाहू शकता. वेळेला 1 बॅटर बाद 5 धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क विश्वास. हो चांगला चेंडू फुल लेंडिलोचा चेंडू यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तर मगाशी ओपिनियनमध्ये सांगितलं संघनायक नितीननी की आता आमच्या खेळाडूंची ताकद वाढली. त्यांची आपण तर इच्छाशक्ती स्ट्रॉंग झाली आणि तेच ते दाखवतात मैदानावर. प्रचंड ताकदीने उतरलेत मैदानात. विश्वास पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला राजेश. हो चांगला चेंडू. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला टर्न करत होता. बॅटच्या टोला लागतोय. शनिदास येतोय चेंडूला फेड करतोय. जोपर्यंत चेंडू फेड होईल 1 धाव ते कंप्लीट केली होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. काटे 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 1 बॅटर बाद धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 6-1 गडी बाद. आज आपण पाहू शकता ही स्पर्धेचा दुसरा दिवस. आज आपण पाहिलं तर ज्यांचं आपण कटआउट आपण पाहतोय तर गोपाल नगो पाटील त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली. यश शनिदास भोईर तसेच आपण कुमार सागर सुनील पाटील आणि कलासशी आपण बघितलं अक्षदा नारायण भोईर आज आपल्यात नाही आहेत. आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नाही माऊली थोडंसं शांत राहा. आपण 10 6
LP देखील आहेत, एक चांगले क्रिकेटर, एक चांगले आयोजक देखील आहेत आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहू शकता. सातत्याने आपण त्यांचं नाव देखील सुखदेव पाटील असतील, उद्योजक लालचंद पाटील देखील असतील, LP या नावाने देखील ते भरपूर परिचित आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. गोलंदाज पंडित काळन, स्पिन आक्रमण. भीम काळनने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पंडित काळन गोलंदाजी मार्क, पिटूचं षटक होतं. उंबरली गाव एंडकडून स्ट्रायकला राजेशला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू होता यावेळेला, असं वाटतंय की एज होती. पंडित पाटीलच्या रिएक्शननं वाटतंय की एजच होती. एक धाव इथे कंप्लीट केले तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 7 धावा. पंडित काळन, दिलीप पाटीलने देखील आमच्याशी भरपूर चर्चा केली की आमचे 50+ देखील खेळाडू अजूनही देखील खूप चांगलं फिटनेस आहे. सचिन पाटील देखील तर त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू. कालच त्यांचे बंधुराज चेतन देखील आम्हाला भेटले होते, भरपूर बातचीत केली क्रिकेटविषयी त्यांनी देखील. आता भरपूर जणांना नोकरीतून किंवा बिझनेसमधून वेळ मिळत नाही, पण तरी देखील ते वेळ काढतात गावासाठी, त्याबद्दल त्यांना आपण धन्यवाद देऊ. पंडित काळन गोलंदाजी मार्कवर राऊंड देखील मार्क होतो. स्ट्रायकला सोमनाथला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू लेग ब्रेक बघायला मिळाला, बाहेर काढलाय चेंडूला. काय गोलंदाजी केली होते खरं. अशा प्रकारची खेळपट्टी जर पंडित काळनला मिळाली ना तर आपण बघतोय तर स्पिन गोलंदाजी तो चांगली करू शकतो. आणि रमेश मात्र जेव्हा असतात तेव्हा ते ॲक्शन करून देखील दाखवतात. गोलंदाजांनी कोणता चेंडू टाकला, चांगला चेंडू टाकला होता. ते लेग ब्रेक चेंडू बाहेर काढलाय. आणि पंडित काळनसाठी मी तर म्हणेल अनुकूल खेळपट्टी. पंडित काळन राईट आर्म राऊंड मार्क होतो. हा देखील चांगला चेंडू, आता टर्नसाठी खेळले होते, आता सरळ निघून जाते चेंडू. काय गोलंदाजी केली जाते बघा ना विनोद पाटील. अनुभव किती, प्रचंड अनुभव. तर माणसाचा कर्म आणि अनुभव दोन गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतं, अनुभव जिंकायला शिकवतं. आणि पंडित काळनकडे भरपूर अनुभव आहे. पंडित काळन राईट आर्म राऊंड देखील मार्क होतो. स्ट्रायकला सोमनाथ. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता, पूल केला यावेळेला. डाऊन दी ग्राउंड स्क्वेअर लेगला चेंडू चालला डीप मध्ये. सचिन येतोय, गुड थ्रो, चांगली फेकी बघायला मिळते यावेळेला. सचिन बघा सहजतेने गेला. धावसंख्या धावफलकाती दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रथम बॅटिंग करतो काटे 40+ संघ, एक बॅटर बाद, 8 धावसंख्या. भीम काळनला बघा सातत्याने कसरत करावी लागते, कधी ऑन साईडला कधी ऑफ साईडला. आता ऑन साईडला आल्यात शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये. पंडित काळन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. टाकला राजेश. स्वीप करायचा होता यावेळेला. कॉडबियांचा अपील केलं जात आहे. बॅटर बाद होतं इथे. पंचांचा बोट आकाशाकडे. काय गोलंदाजी करतोय बघा पंडित काळन, जबरदस्त गोलंदाजी करतोय. तरी खेळपट्टी त्याच्यासाठी अनुकूल आहे. लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू फेकले आहेत, 2 धावा दिल्या आहेत, 1 बॅटर बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी. संघनायकाने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय मात्र यशस्वीरित्या ठरवत आहेत. कारण की ह्या स्पर्धेपेक्षा आपण बघितले तर इथे देखील ते खेळत आहेत. नागावच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर विश्वनाथ मस्करची ती स्पर्धा आहे, वाढदिवसानिमित्त तिथे मेगा फायनलमध्ये पोहोचले आहेत. सोमनाथ, उमेश, किशोर हे सर्व खूप चांगले मित्र आहेत, पण आज त्यांच्या खातीर ही स्पर्धा खेळायची. आणि बघा किती घाईने ते नवीन गोलंदाज आपण आता पाहू शकता. नवीन बॅटर तर यावेळेला मनोज पाटील, ग्रामीण 40+ बाहुबली. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 2 बॅटर बाद झाले आहेत, 8 धावसंख्या. पंडित काळन काय गोलंदाजी करतो. विनोद पाटील लाजवाब गोलंदाजी. 5 चेंडू फेकले आहेत, 2 धावा दिल्या आहेत, 1 बॅटर बाद केलाय. राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. मनोज पाटील आता पाहायचं कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. कारण बॅटिंग करावी लागणार आहे, विकेटवर थांबून खेळ करावा लागणार आहे. पंडित उडवला, झेलची शक्यता आहे. स्क्वेअर लेगला सचिन आहे. झेल ड्रॉप, सोप्पा झेल सुटला यावेळेला. अन्यथा चांगला स्पेल बघायला मिळाला असता. इथे 2 विकेट मिळाले असते. षटकच आपण म्हणतो तिथे षटक संपतोय. धावसंख्या फलकर आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद आपण 9 धावसंख्या. पंडित काळनची तर गोलंदाजी आवडली टाय होऊन जाते. 3 धावा दिल्या, 1 बॅटर बाद केला. लाजवाब गोलंदाजी. सोप्पा झेल होता. स्क्वेअर लेगला सचिन थोडंसं आपण तर त्यांचा जजमेंट चांगला झाला नाही. हातात झेल आलेला सुटला. 2 विकेट्स मिळाले असते. आपण क्रिकेट हा खेळच असा आहे ना, चुका केल्या तर विपक्ष संघ त्याचा फायदा घेतोय. आता मनोजला इथून फायदा मिळतो का पाहायचा. मनोज किती फायदा घेतो पाहायचा आहे. तर मनोज एक बॅटर असा आहे ना, हा बॅटर जर इथून जर खेळला 3 षटकं तर इथूनही 50+ धावा होतील. आता काटाई संघाला काय करायचं आहे, 2 षटकामध्ये काय घडलं ते महत्वाचं नाही, आता घडवायचं आहे. 18 चेंडूमध्ये मनोज पाटील असणारे स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर सर्वात अनुभवी खेळाडू भीम काळन येतोय. खरं का 40+ सर्वात पहिला स्पर्धा कोणी संकल्पना कोणी असं तर भीम काळननी. आणि आम्हीच तिथे समालोचन केलं, मी नितीन काळननी. आणि मला वाटतं सतरंगी क्रिकेट क्लबचं ते मैदान होतं एडुन्नेचं.
तिथेच पहिली स्पर्धा आणि सागाव संघाने ती स्पर्धा जिंकली होती असद्याच्या गेम्स. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. आणि आत्ता देखील आपण बघितलं नक्कीच 12वा खेळाडू देखील आम्हाला माहिती होती की चांगली गोलंदाजी केली विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि आजचा विजयाचा शिल्पकार तर मी तर म्हणेल ना, हा संघ पोचलाय तर सुधीर काळन. क्या बात आहे, चेहऱ्यावरती आनंद बघा ना, प्रचंड आनंद. करण काळन यांचे काका. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघ 30 करतो. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्कोअर लेग, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. हा चेंडू पूल केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. उमेश आहेत तिथे, एकपेक्षा जास्त धाव काय मिळणार नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये धावफलक आपण पाहू शकता, 10 धावा. नाही इथून आता विनोद पाटील मी तर म्हणेल नाही, या खेळाडूने 17 धावांमध्ये ना डबल जरी धावा केल्या तर 40 प्लस होतील, पण त्या कराव्या लागणार आहेत. दोन्ही बॅटर आक्रमक आहेत. भीम काळन राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. ओ बॅकफुट जाऊन कट केला या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पंडित काळन जिथे जातोय तिथे पंडित काळने गोलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षण चांगली करतायत. म्हणजे इथे देखील विनोद पाटीलला मी तर म्हणेल 4 धावा सेव्ह केल्या, म्हणजे 3 धावा वाचवल्यात. काय क्रिकेट बघायला मिळतं ना. आणि आज विजयाचं टॉनिक मिळालंय त्यांना, मेगा फायनलमध्ये पोहोचलंय आणि तोच टॉनिक पिऊन पुन्हा एकदा मैदानात दाखल झालेत या उंबारलीच्या. उडवला झेलची शक्यता आहे. काय केलं यावेळेला, भीम काळन आले होते, विश्वास देखील आले होते. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा आल्यात. नाही चेंडूवरती येणं फार गरजेचं नाही. भीम काळन आलाय तर विश्वासने थांबणं, विश्वास आलाय तर भीमला कॉल द्या. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 14. मनोज नशिबाचा धनी ठरतोय. दुसरा झेल सुटलाय. मनोज असा बॅटर आहे ना, हा जर बॅटर इथून खेळला ना तर मग त्याची किंमत पुरेपूर वसूल करेल तो. भीम पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. सोमनाथ उडवला, लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. किशोर आले आहेत, चूक होणार नाही. गुड कॅच, खूप चांगला झेल घेतला बघा. छाती जवळ झेल पकडला. कारण किशोरला माहिती झेल जरी सुटला तरी आपल्याला छाती जवळ पकडता येईल पुन्हा एकदा उडाला तर. आणि भीमला यश मिळत आहे. बॅटर बाद होते सोमनाथ. गेलं ती डीजे लावा, आता थांबा, बॅटर आलाय मैदानात. नाही थोडंसं लक्ष द्या. विकेट पण षटकार चौकारला डीजे लावत जा, जेणेकरून खेळाडूंचं मनोरंजन होतं, प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 3 बाद 14. नवीन बॅटर आलाय शिवाजी. दिलीप पाटील देखील सामना एन्जॉय करतात. पडलेगावचे शाखा प्रमुख, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. भीम गोलंदाजी मार्कवर सायकला शिवाय. ओ चेंजा पेस होता या बेलला. पंच वाईटची खूण करत आहेत. पडल्यानंतर चेंडू थोडासा जास्त आपण बाहेर निघालाय. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता बघा किती चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळते. जी लाईन आहे तिच्या बाहेरून चेंडू गेला. 15 धावा. सोमनाथ भोईर देखील बघा स्पर्धेचे त्यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी आहे. ते देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर समालोचक कक्षातून सामना एन्जॉय करतात. भीम तो शिवाजी ऑन साईडला पूल केलाय. डाऊन डी ग्राउंड, चेंडू चालला मिडॉनवरनं या बेला. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक आले आहेत, सचिन आले आहेत. डायरेक्ट हिट. भीम काळन चेंडूवर का जात नाही? चेंडूवरती जाणं फार गरजेचं. ते बघताय की डायरेक्ट हिट होतोय का, पण एक्स्ट्रा धाव आली नाही. तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या बेला 16 धावा. नाही कदाचित आपण तर चेंडू दिसत नसावा तिथून फेकल्यानंतर, पण लाईटचं भरपूर आहेत. नाही सर्वांनी भरभरून कौतुक केलं या उंबारली. आपण तर आयोजकांचं, ग्रामस्थ मंडळाचं, 40+ खेळाडू असतील, रेग्युलरचे खेळाडू असतील. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर टाकला. मनोज चेंडू डाऊन डी ग्राउंड, ऑन साईडला पूल केलाय, मिडू केला. चेंडू वेगाने चालला. 1 धाव कंप्लीट केली आहे. एकच धावे समाधान लागतं. धावसंख्या धावफलकात 17. चांगली गोलंदाजी करतो भीमने देखील, चांगली गोलंदाजी केली. 7 धावा दिल्या आहेत आपण बेहतर. आणि 1 बॅटर देखील बाद केलाय. एकूण धावा दिल्यात त्यांनी
8 धावा दिलेत, म्हणजे धावा दिल्या धाव फलकात आपण पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा धावफलकाती लागल्या आहेत. आणि इथून जर विनोद पाटीलचा विचार केला ना, चांगली गोलंदाजी बघायला मिळते आज आपण तर हेडूटने 40+ संघाचं, कारण प्रत्येक खेळाडू 100% देण्याचं काम करतोय आणि तो काम त्यांनी चांगल्या प्रकारे निभावलंय. जरी झेल सुटले असतील विनोद पाटील, 2 झेल मनोजचे, पण अजूनही मनोजला आपण तर 12 चेंडूंमधचा खेळ बाकी आहे. खेळाडू जलपान करतायत. नेक्स्ट मॅच चला पडल्याचे कॅप्टन आणि खंबालपाड्याचे कॅप्टन टॉससाठी यायचे आणि चांगली मॅच बघायला मिळेल. एका बाजूला सिक्सर किंग आहे तर दुसऱ्या बाजूला आपण तर चला टॉससाठी याचे पडलेचे कॅप्टन आणि खंबालपाड्याचे कॅप्टन. मजा येईल मॅचमध्ये. स्वयं खाडी देखील असेल. खंबालपाडा एक्सप्रेस या मैदानात कशी धावते पाहायचं आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रवी भोईर देखील आपण पाहू शकता चांगलं क्रिकेट खेळत आहेत, ते देखील सामना एन्जॉय करतायत. 17 धावा धावफलकात 3 बॅटर बाद. स्वप्नीलचा संघ इनएक्शन मध्ये बघायला म्हणजे चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. चला सामना सुरू करायचा लगेच. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय, म्हणजे वैयक्तिक दुसरं संघात 4थं षटक घेऊन येतोय. पंडित काळन येतोय. इथून आता मनोजला ना चांगले बॅटिंग करावे, हवाई हल्ले करावे लागणार आहेत. इथून कमीत कमी त्याला आता 12 चेंडूमध्ये ना जर चांगली धावसंख्या उभारायची तर कमीत कमी 30 ते 35 धावा करणं फार गरजेचं आहे. सचिनचं देखील एक षटक असेलच. सचिन, नितीन कोणी गोलंदाजी करू शकतोय. सुधीर देखील आहे. गोलंदाजी मार्क तो पंडित काळन येतो. वैयक्तिक आपण येतो दुसरं संघात 4थं षटक. स्ट्रायकला मनोज पाटील. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्र डीप पॉइंट, एक क्षेत्र मिड ऑफ, लॉंग ऑफ. पंडित तो मनोज. चेंजअप पे सुद्धा पंच केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चालला यावेळेला. 1 बाउंड चेंडू सीमारच्या पार, चौकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने पाठवलाय. आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण ठेवलाय. चौकार आलाय. धावसंख्या 21. पंडित काळन पायचा कमबॅक करतो का मनोज आता इथून आक्रमण जारी ठेवतोय. राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतो उंबारली गाव एंड कडून. पंडित काळे गोलंदाजी मार्कवास टाकला मनोज पाटील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला. फ्लॅट सपाट टारला स्टोक. पंचांचा इशारा काय तो पायचा यावेळेला षटकार. वाढली आता हेडूने 40+ खेळाडूंची. मनोज पाटीलचा झेल सोडलाय. 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या आहेत. तर आम्ही मगाशी सांगितलं होतं विनोद पाटील या खेळाडूला तुम्ही जीवदान दिलंय, आता ते जीवदान मागात पडू शकतंय. आता त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. 27 धावसंख्या आपण पाहू शकता. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पंडित वरती आता हल्ला चढवला होता. पंडित काळन राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतो. टाकला मनोज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा डाऊन दी ग्राउंड. मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. डीप मधनं क्षेत्ररक्षण येतोय. सचिन चेंडूला फीड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 धावा मिळत आहेत. का थोडासा उतार भाग आहे इथे. चेंडू वेगाने येतो. धावसंख्या धावफलकाती 29 धावा आपण पाहू शकता. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मनोज प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचे. तर आतापर्यंत 3 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. तब्बल आपण तर 12 धावा कुठल्या आहेत आतापर्यंत. पंडित काळन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतो. टाकला मनोज पाटील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जागा बनवली. स्ट्रोकसाठी फेकून दिलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. पाटील खराब चेंडू आणि त्याला योग्य उत्तर.
झेल कुणाचा सोडला तर आम्ही मागे सांगितलं होतं मनोज पाटीलचा. ग्रामीण 40+ बाहुबली का म्हटलं जातं, काय बॅटिंग करतो, अफलातून लाजवाब बॅटिंग केली. 35 धावा धावसंख्या आपण पाहू शकता. संघ अडचणीत सापडत, धावा येत नव्हत्या. मनोजचे 2 जीवदान फार मागात पडतात आणि जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथे कुठेतरी पंडितवरती हल्ला चढवला. ज्या पंडित काळांनी खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या स्पेलमध्ये, फक्त 2 धावा दिले, एक बॅटर बाद केलं, त्याच्यावरती आक्रमण केलं जातं. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंडित काळ्यांवरती हल्ला चढवला जातोय मनोज पाटीलच्या माध्यमातून. स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप चांगली बॅटिंग करतात पंडित तो मनोज. हा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली, चेंडू चालला यावेळेला 1 बाउन्स, सीमा रेषा पार, लॉंग लेट सीमाच्या चौका. बघा ना, काय सरड्याप्रमाणे रंग बदलतो मैदानावर. 5 चेंडूमध्ये 22 आल्या आहेत. झेल कुणाचा सुटला तोच मनोज पाटील आता आक्रमण करतोय. आणि ज्या गोलंदाजाने चांगलं षटक त्याच्यावरती हल्ला चढ. पंडित काळे आता एंड बदलल्याचा फरक पडतोय का. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू चाललाय मिड विकेटला वेगाने. एक धाव कंप्लीट केली पाहिजे, दुसरी होते का. मनोज धावतायत, 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक महागड षटक संपलंय. या षटकात धावा आल्या तब्बल, आपण जर विचार केला तर 24 धावांचं षटक हाताळलं गेलंय आणि धावा दिल्या दाखल करते 41. आता स्ट्राईकला आपण बघितलं तर शिवाजी असणार आहे. अंतिम षटक कोण घेऊन येते, किती धावांचं लक्ष राहतंय पाहायचं एड्यूटने 40+ संघासमोर. टॉससाठी या पडलेचे कॅप्टन आणि खंबालपाडा 40+, आपण इथं खंबालपाड्याचे कॅप्टन टॉससाठी यायचंय. कारण का आपण बघितलं तर मयूरला देखील आपण पाहू शकता, मयूर देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. मयूर मुठे स्वयं खाडे काहीतरी बातचीत करतायत की कशा प्रकारे गोलंदाजी करायची. स्वप्नीलचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. मयूर देखील इन ॲक्शन, मग एक चांगली लढत आपल्याला इथून बघायला मिळेल. रोहित पाटील देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या 3 षटकात 17, नंतर आपण बघितलं 24 आल्यात. काय पलट वार झालाय या टॉस साठी. या दोन्ही कॅप्टन पाडलेगाव आणि खंबालपाडा. 1 षटक आहे बाकी. फक्त आम्ही अलॉटमेंट केले की दोन्ही संघटनांनी फक्त नाही. चालेल टॉस करा विनोद ना, टॉस देखील करा. सोमनाथने आपण लगेच सांगितलं की आदरणीय संतोष दादा वजे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. चला सामना सुरू करायचा आहे. सुधीर काळन गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला शिवाजी. हो, पायचेचा अपील होतं यावेळेला. 1 धाबी ते कंप्लीट केले ते आणि ते 1 पेक्षा जास्त काहीच घेणं. येस विनोद, छापा कॉल केलाय वैभवने आणि काटा आलाय. डिसिजन फक्त विचारणार. खंबालपाड्याने टॉस जिंकले, प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत आणि पडलेगावला करायचे बॅटिंग. 1 धावीने धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता यावेळेला 42. जमेची बाजू काय तर मनोज पाटीलकडे स्ट्राईक असणार. सुधीर खूप चांगली गोलंदाजी केली. विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसानिमित्त त्याची स्पर्धा सुरू होती. ओ बॅटची घातली कडा, यावेळेला बॅटर बाद. प्रत्युत्तर बघा लगेच दिलंय. सुधीरने चांगली गोलंदाजी केली आणि सुधीरच्या कानावरती ते शब्द पडले. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि तिथून ड्राईव्ह करायला भाग पडलं. शनिदासचं कौतुक करेल, खूप चांगला झेल घेतला. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाले मनोज. येतोय प्रोजेक्ट स्कोर बघितलं 50 दाखवतोय. नाही आत्ताच नागोच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 3 बॅटर बाद केले ते. तो सुधीर यालाय पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. एडूटने 40+ ची देखील बॅटिंग खूप चांगली. किशोर आहे, नितीन आहे, उमेश चांगली बॅटिंग करतो. दिलीप पाटील सारखा एक चांगला बॅटर आहे या संघामध्ये. सुधीर गोलंदाजी मार्कवर. शनिदासला पण विसरता कामा नाहीये. षटप्लाचा चेंडू पूल करायचा होता यावेळेला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा आपण डायव्हर्ट होतो यावेळेला.
पहिल्याच्या क्षेत्राच्या गडे क्षेत्रात चेंडूला फीड करतात. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली सुरुवात केली आहे सुधीरने यावेळेला. विकेट महत्वाचा मिळून दिलाय मनोजचा. संदीप चौधरी आलाय. शिवाजीला आपण स्ट्राईकला पोहोचलो. अंतिम षटक. नेक्स्ट मॅच. पडले विपक्ष खंबालपाडा संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय मयूरने. चांगलं कॉन्टॅस्ट बघायला मिळेल. मयूर आहे, स्वप्नील आहे आणि त्यानंतर यंग ब्रिगेड त्याला साथ देईल. वैभव देखील आपण तर एक चांगला खेळाडू आहे. सुधीर गोलंदाजी मार्कवर. कोणीगाव एनकोट राईट अप ओर तिकडे मारा होते. डाऊन द ग्राउंड डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं बघा. क्षेत्ररक्षण आवडलं. टाळ्या होऊन देते किशोरसाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूवरती आला. त्याच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलला. फेकी देखील केली. खूप चांगला फटका होता यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडू गेला लॉंग ऑफला. 10 दाफल कती 44 4 बाद. सुधीर संदीप. ओ चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगलं कमबॅक बघायला मिळेल या षटकामध्ये. तर त्या षटकात 4थ्या षटकात आपण 24 आल्या. तिथे कुणीतरी कमबॅक करणं फार गरजेचं आणि ते केलंय सुधीरने. सुधीर हो अजून एक डॉट चेंडूची समाप्ती दे. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. एक बॅटर बाद केलाय. गोलंदाजी आवडली सुधीरसाठी टाळ्या होऊन देते आणि धावा दिल्या. धाव फलकात आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. 5 षटकामध्ये धावा केल्या काटेफोटी प्लस संघाने. 4 गडी बाद 44 आणि 45 धावांचं लक्ष असणार या वेळेला. आपण तर हेडुटने 40 प्लस संघासमोर. पचे हेडुटने 40 प्लस हे आव्हान पार करतोय. काटे 40 प्लस संघाने रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. स्मृती चषक आयोजक आहेत आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि मैदानावरती सामना क्रमांक 4 ठिकाणी सुरू आहे. हेदुडने 40 प्लस वर्सेस जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40 प्लस मध्ये 45 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं विजयासाठी. प्रति ओव्हर मागे 9 धावांची धावगती राखावी लागेल विजयासाठी. 30 चेंडू 45. बघूया काय घडते. खतर पहिलं सत्र आपण बघितलं. अत्यंत सुंदर सुरुवात झाली होती हेदुडनेकडनं. पहिल्या 3 ओव्हरचा आपण जर विचार केला तर तब्बल 17 धावा 3 ओव्हरमध्ये होत्या. पण 4थ्या षटकात ज्या धावा आल्या 4थ्या षटकामध्ये आपण एकूण धावा बघितल्या त्या 24. पण अखेर पुन्हा एकदा हेदुडनेने कमबॅक केलं आणि 2च धावा खर्च केल्या. गोलंदाज सुधीर कळन यंदाच्या अंगामध्ये जबरदस्त फॉर्मात आहेत. आणि आता मैदानावरती ओपनिंग फेअर हेदुडने संघाची दाखल होत असताना टार्गेट 45 धावांचं आहे. काटई संघ पाईंचा संघ मैदानावरती इन ॲक्शनमध्ये. एक संघ ऑलरेडी रेग्युलरच्या माध्यमातून आपण बघितलं आहे. नारिल संघाला पराभूत करून एक सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. यानंतरची मॅच पडले वर्सेस खंबालपाडा अशी असणार आहे. खंबालपाडा संघाने टॉस जिंकलेलं आहे
आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर यानंतरची 2 मॅचेस ज्या आपण रेग्युलर फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील अखेरची मॅच श्री गणेश क्रिकेट संघ दिवा वर्सेस वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन यांच्यामध्ये असणार आहे. आजच्या लढती खूप इंटरेस्टिंग आहेत, मजेशीर आहेत. मागचा सामना आपण बघितला, अडिवली संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, मॅच लगेच सुरू करा. बघा नाईट फॉर्मॅट जरी असला स्पर्धेचा तरीही वेळेचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. तर ओपनिंग पेअर आपण बघताय, स्ट्रायकिंग एंडला नितीन आहे तर नॉन स्ट्राईकला उमेश. तर उमेश पाटील आणि नितीन पाटील असे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आणि बघूया एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. फार मोठंही टार्गेट नाही आणि फार लहानही नाही आहे, 45 करायचे आहेत. पण अरविंद पहिले षटक कशा पद्धतीने हाताळतोय हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण पॉवर प्लेचं षटक अरविंद पाटील यंदाच्या हंगामात खूप जबरदस्त कामगिरी करतोय. त्यामुळे काटे संघाने अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. हो यावेळेस मात्र चेंडू हवेत, झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. शॉर्ट लेगला झेल, रॉयल डेकवरती नितीन बाद होतोय. मोठा धक्का हेतूडने टीमला. न्यू बॅटर मैदानावरती सचिन येत आहे 3ऱ्या क्रमांकावरती. बॅटची एज लागली, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय सोमनाथ यांनी. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा अरविंद. 45चं टार्गेट आहे पण चेस करण्यासाठी सुरुवातीलाच इथून मात्र पहिला विकेट गमावलेला आहे. बॉलिंग मार्कवर तयार अरविंद. पंचांकडनं गाठ घेत आहेत सचिन. सचिन म्हटले की नक्कीच त्यांच्या मुलीची आठवण येईल. वेदिका योगा या क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी, दुबई येथे जाऊन देखील भारताचं प्रतिनिधित्व त्याने केलं. खूप चांगले क्रिकेटर आहेत. बघूया सध्या संघाला गरज आहे एक छोट्याशा चांगल्या खेळीची. हवेत पुन्हा एकदा झेलची शक्यता, विकेट कीपरने झेल टिपलाय आणि किन एक धक्का मैदानावरती. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 धक्के हे दुडणे टीमला. मध्ये बघता 2 विकेट प्राप्त झालेले आहेत पण भाईंना माहिती आहे अजूनही संघर्ष संपला नाहीये. टार्गेट 45 आहे. 2 विकेट 2 बॉलमध्ये दिलेले आहेत. एकही धाव आतापर्यंत एदुडण्याची धावफलकावरती लावली गेली नाही. त्यामुळे चिंता जरूर आहे पण कुणाला तरी धीरोदत्तपणे थांबावं लागेल. निर्भीडपणे मैदानावरती उभं राहावं लागेल. दिलीप पाटील त्या ठिकाणी न्यू बॅट्समन मैदानावरती येतात. हॅट्रिक वरती आहेत. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का अरविंदची. खूप जबरदस्त लाईनमध्ये दिसत आहेत. चांगली पिचिंग आपण बघतायत. गुड लेंथवरनं चेंडू उसळण्याचा प्रयत्न करतायत. हॅट्रिक बॉल. ओहो एज होती पण विकेट किपरच्या पासून फार दूर होता. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेलाय. चांगला चेंडू आणि खेन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होते. मागच्या इनिंगमध्ये आपण अशीच गोलंदाजी हेतुडण्याची बघितली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या, 17 आल्या.
पण जे चौथं षटक होतं तिथे 24 आलं, त्यामुळे 45पर्यंत 44पर्यंत मजल मारता आली, अन्यथा ही धावसंख्या 40च्या आतच असती. पण बाकीचे 4 षटकं शेवटचं बघा, सुधीर काळे यांनी केवळ 2 धावांचं षटक फेकलं, त्यामुळे 50च्या पुढे जाऊ दिलं नाही काटेला. ओहो, आणखीन एक सुंदर चेंडू, वेगाबरोबर ॲक्युरेसी, आणि त्यामुळे आपण बघतात हा देखील डॉट बॉल. फार जास्त रन नाही आहे, पण गुड लेंथवरनं चेंडूला सरळ विकेट कीपरच्या हातात. एक भाऊ बॉलिंग करतोय, दुसरा कीपिंग करतोय, जणू काय दोघेच या मैदानावरती खेळत आहेत सद्यस्थितीमध्ये. ड्राईव्ह केला चेंडू मिडॉनला, आणि अशा प्रकारे फायनली अकाउंट ओपन होतं मैदानावरती हेदुडने टीमचं, आणि 1 धाव करण्यासाठी तब्बल 5 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली. पण त्याआधी विकेटचं अकाउंट मात्र कधीच ओपन झालं होतं. 5 बॉलमध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण 45चं संरक्षण करायचं असेल तर प्रत्येक गोलंदाजाला मेहनत करावी लागेल, घाम गाळावं लागेल, आणि क्षेत्ररक्षकांनाही साथ द्यावी लागेल. स्ट्रायकिंगला उमेश येत आहेत, बऱ्याच वेळानंतर उमेशला स्ट्राईक मिळते, जो आपण बघितला खऱ्या अर्थाने सलामीला आला होता. पण 5 चेंडू मात्र नॉन स्ट्राईक इनला, सारे काही घडताना तो निमूटपणे बघत होता, पण त्याला आता स्ट्राईक मिळालेली आहे. बघूया अखेरचा बॉल या ओव्हरचा फेस करेल. अरविंद फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करतायत, कारण लेफ्ट हँडेड स्ट्राईकला आलाय, आणि हे चेंजेस अपेक्षित असतात जेव्हा लेफ्टी रायटी मैदानावरती खेळत असतात. बघूया अखेरचा बॉल. प्रत्येक चेंडू अरविंदला चांगल्या पद्धतीने हाताळायचा आहे. माहीत आहे पॉवर प्लेमध्ये कमी धावा दिल्या तर दबाव वाढू शकतो आपण हेदुडनेवरती. उमेश तयार, पुन्हा एकदा सामना करेल अरविंदचा. ऑन साइडला टर्न केला, गॅप मोठी आहे, फिल्डर येतात मिड विकेट वरनं, एक फिल्डर शॉर्ट फाईन लेग वरनं येतात, चेंडूला पायाने आत ढकललाय, दुसऱ्याने धावून चेंडू उचललाय. तोपर्यंत या 3 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत, आणि अखेरच्या चेंडूवरती या 3 धावा आल्या कारणाने एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतोय 4. 41 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू शेष आहेत, आणि धावांची आवश्यक गती जर आपण बघितली 10.25 प्रति ओव्हर मागे. प्रेक्षकांची गर्दी आपण बघतायत. नाईट स्पर्धा म्हणजे प्रत्येकाला ही स्पर्धा अशा प्रकारचा फॉर्मॅट भावत असतो, कारण अख्खा दिवस काम करून येणारी मंडळी मात्र संध्याकाळी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत. ज्यांना खरं तर इथे येणं शक्य नाही त्यांना घर बसल्या ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट घर बसल्या त्यांना या स्पर्धेचा आनंद देत आहेत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या एका सबस्क्राईबने एखाद्याला मोटिवेशन मिळत असेल, एखाद्याला काम करण्याची ऊर्जा मिळत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. तर ऋषी अर्जुन पाटील देखील त्या ठिकाणी नक्कीच या आपण. त्या ऋषी 11 नावाने अर्जुनभाईने अनेकदा संघ उतरवलेले आहेत, मग ते खुल्या गटात असतील, रेग्युलरच्या माध्यमातून असतील किंवा 4 टीमच्या माध्यमातून. ऋषी देखील क्रिकेटमध्ये प्रचंड इंटरेस्ट ऋषीचा आम्ही बघितलेला आहे. तर इक्वेशन 41ची गरज आहे मैदानावरती आपण बघतायत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. बॉलिंग मार्कवर केशव महाराज तयार होत आहेत. आणखीन एक जबरदस्त गोलंदाज. यंदा काटेचं बॉलिंग युनिट खूप चांगलं काम करते, आणि त्यामुळे यंदा काटे संघाचा जरा बोलबाला आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी. ऑन साइडला खराब बॉल, फक्त दिशा दिली आहे की उमेशच्या बॅट मधून येतो हा चौकार. बॅटवर आला एस्टनच्या मागून मनोज पाटील, सोमनाथ पाटील नक्कीच थोडेसे रागावले, निराश झाले, कारण लेंथ खराब होती. ऑफ साईडला फिल्डिंग आहे, त्यामुळे आपण बघतात की लेग स्टंपवरती पिचिंग ही घातक ठरू शकते. चौकारने धावसंख्या दाखल करते 8. केशव महाराज पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉईंटला ढकललंय. 1 धाव या दरम्यान येईल. लेफ्ट हँडेड आहेत उमेश, आणि उमेशकडनं आता अपेक्षा भरपूर असतील येथून टीमला, कारण एकमेव बॅटर आहे
की जो इथून या इनिंगला सावरू शकतो. दुसऱ्या बाजूला दिलीप पाटील जबरदस्त फॉर्मात आहे आणि त्यामुळे दिलीप पाटीलला साथ द्यावी लागेल. धावाफलकावरती 9 आहेत. रिक्वायर्ड रेट आपण बघतायत या ठिकाणी 9.82. जो सुरुवातीला 9चा होता तो थोडासा 82 वाढलेला आहे. पण बघूया काय घडतं मैदानावरती. दिलीप पाटील पंचांकडनं गाठ घेत आहेत. खूप चांगलं हिटर आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. पण बघूया या सिच्युएशनला त्यांची बॅट कशा पद्धतीने चालते. दुसऱ्या बॉलला केशव महाराज आत्तापर्यंत 5 धावा खर्च केल्या 2 बॉलमध्ये. पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल राहिलं अरविंद पाटीलचा. तिथे केवळ 4 आल्या होत्या. कट करतायत. फिल्डर आहेत गलीच्या दिशेने. केवळ 1 धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण बघतोय 10. 35 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. पहिला सामना आपण रेग्युलरच्या माध्यमातून बघितला काटई आणि नारिलीमध्ये, जिथे काटई विजय झाला. दुसऱ्या मॅचमध्ये 40+ मॅच बघितली सापाड आणि नावळीमध्ये, तिथे नावळी विजेता झाला. द्वारली आणि अडिलीमध्ये आपण मॅच बघितली आणि अडिवलीने तिथे विजय प्राप्त केला आणि हेदूडने काटई ही मॅच आता सुरू आहे. फुल केला स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मोठी आहे. चेंडू निघालाय सीमा रेषेच्या दिशेने फार वेगाने जातोय. पार येतोय आज चौकार. दोन गोष्टी करायला हव्यात. एकतर जशी फिल्डिंग लावले तशी बॉलिंग करावी, नाही तर जशी बॉलिंग करते तशी फिल्डिंग तरी लावावी. कारण ज्या पद्धतीने आपण बघतायत की गॅपमध्ये बॅट्समन खेळत आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू खराब होता. 14 धावा आत्तापर्यंत आपण बघतायत. या ओव्हरमध्ये तब्बल 10 आलेले आहेत. चांगला चेंडू, चांगली लेंथ होती, चांगलं कमबॅक. पण तिथे बघा पॉईंटला स्किड झाले फिल्डर. एकच धाव होती, ही चूक झाली आहे आणि त्यामुळे इथून आपण बघतायत या 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 16. अजूनही विजयासाठी आपण बघितलं 29ची गरज आहे. 19 चेंडूमध्ये करायच्यात 29 धावा. चांगली कामगिरी रोशन फराड यांची आपण बघतात. MTCचे प्रमुख आहेत सागर फराड, रोशन. हे 2 फिलर आहेत आणि दोघेही प्रचंड मेहनती आहेत. शरीराचा वेध घेतलाय. संपर्क नाही झाला, लेन समजली नाही. या ठिकाणी हा डॉट आला असता पण लेग बायच्या रूपाने धाव येते आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 2 षटकं संपलेले आहेत आणि एकूण धावा धावफलकावरती 17. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात आणि इक्वेशन आपण बघतायत 28ची गरज आहे. 18 चेंडूमध्ये करायच्यात 28 धावा. 9.33 ही धावांची आवश्यक गती आहे. वेळ जास्त न घेता लगेच फिल्डिंग लावून घ्या. सगळ्यांनी वारंवार एकत्रित येऊ नका प्लीज. आणि नेहमीच आम्ही म्हणतो की माणसाने वक्तशीर असावं आणि सगळ्या गोष्टी वेळेवरती होणं गरजेचं आहे. प्लॅनिंग करा, जरूर करा, पण जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा ते करा. पण नाहक तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा फिल्डिंग लावताना तो वेळ वाया जातो आणि त्यामुळे मॅच आपण बघितलं एक मॅच संपायला 1 ते 1.25 तास लागतो आहे. खरं तरी व्हायला नको आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आपण बघितलं तर तिथेही बऱ्याचदा आपण म्हणतो की 4 ओव्हर टाकण्यासाठी 20 मिनटं लागायला हवेत. 40 मिनटं 45 मिनटं ती मॅच संपायला हवी आणि ती मॅच देखील कधी कधी 1 तासापेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे तो वेळ खर्च होतो. शेवटी नाईट स्पर्धा जरी असली तरी आयोजकांनी आराम मिळणं फार गरजेचं असतं आणि रात्रीची झोप आपण म्हणतो की नेहमीच फायद्याची असते. जसं तुम्ही दिवसा कितीही झोपा पण रात्रीची झोप ही फार महत्त्वाची असते. काही जणांना उशिरा झोपून उशिरा उठण्याची सवय असते पण काही जण लवकर झोपून लवकर उठतात. पण हल्लीची जी पद्धत आपण बघतायत की लाईफस्टाईल, रात्रभर मोबाईलमध्ये सगळेजण चॅटिंग करत बसतात, गप्पा गोष्टी करतात, रील्स बघत बसतात. त्या 2-3 असेच वाजून जातात. त्यामुळे आताच्या पिढीला जागरण ही काही नवीन गोष्ट नाही राहिली आहे. तर बॉलिंग मार्कवर तयार. अरविंदला पुन्हा एकदा आणलं आहे. अरविंदचं हे षटक बघूया. पहिलं इकॉनॉमिकल राहिलं. 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. या ओव्हरमध्येही तशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर दबाव वाढू शकतील हेदूडने टीमवरती. पण ज्या पद्धतीने दिलीप पाटील आणि उमेश यांनी डावाला सावरलं आहे ते कौतुकास्पद आहे. कारण सुरुवातीला 2 धक्के लवकर दिले होते आणि त्यातून हे 2 बॅट्समन संघाला सावरताना दिसत आहेत.
हो आत आला होता चेंडू, पडल्यानंतर चांगला चेंडू होता. एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 18 धावा झाल्यात. आता 27ची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. बघूया मॅचमध्ये काय दडलंय. चेक. तर याच दरम्यान तुम्ही पाहता आपल्या 40+ क्रिकेटचे एक जबरदस्त क्रिकेटर ज्यांनी 40+ मध्ये 2 बाईक्स जिंकलेले आहेत. मागच्याच वर्षी अध्यक्ष चषकमध्ये ज्यांना बाईक मिळाली ते देसाई गावचे साई म्हात्रे यांचं आगमन झालंय. तर साई म्हात्रे यांना विनंती असतील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 17 चेंडू 27 धावांची गरज. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. अरविंद स्टॅकिंगला दिलीप पाटील सामना करतील अरविंदचा. सध्या 2 वरती खेळत आहे. 4 चेंडूचा सामना केलाय. एकही मोठा पटका आला नाही. बॅटची एज पण फिल्डर नाहीये जवळपास. शॉर्ट कव्हरला चेंडू पडल्यानंतर डायव्हर्ट होऊन पॉइंटला येतोय. ओहो डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता पण नशीब बलवत्तर तिथे फलंदाजांचं की डायरेक्ट हिट करता आलं नाही. आणि अशा प्रकारे आपण बघतायत एकूण धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात त्या म्हणजे 3. धावसंख्या आपण बघतायत 21 वरती. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये हा थ्रो परफेक्ट आणि बघा पायावरती लागलाय मनोजांच्या आणि एकदम अर्धा इंचपेक्षा कमी ती गॅप होती. तर धावसंख्या 21 धावफलकावरती. अजूनही विजयासाठी आपण बघितलं तर 24 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार अरविंद. स्ट्राईकला उमेश पाटील. हलक्या हाताने खेळतात. ऑन साईडला ढकललाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही इथून होतोय सफल. आणि काय सेन्सिबल क्रिकेट बघा. दोघेही एकदम समंजसपणे खेळत आहेत आणि माहिती आहे त्यांना सिंगल डबल्सने आपण लक्ष्याच्या दिशेने जाऊ शकतो. आणि हेच तर खऱ्या बॅट्समनचं लक्षण असतं की खराब चेंडू आला तर बाहेर पाठवायचा. चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल्सने धावफलक हालता ठेवला तर प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही एक मानसिक दडपण आपोआप निर्माण करत असता. 22ची गरज. हलक्या हाताने खेळतायत कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी दिलीप तयार होते पण उमेश यांनी नकार दिला. पण फायनली ती पूर्ण झाली आहे कारण खराब फिल्डिंग झाली आहे कव्हरच्या दिशेने. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 25. म्हणजे 20 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत. अरविंद ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या पण या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं तर 8 धावा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये. तर गोलंदाज तयार. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र आपण बघतायत लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने. दुसरी धावही पूर्ण. काटही संघ करतोय का प्रश्न समर्थक जरूर विचारतील. जिथे सिंगल आहे तिथे डबल्स येत आहेत. जिथे डबल आहे तिथे 3 धावा येत आहेत. आता आपण बघतायत की पूर्णपणे दबाव टाकला. आणि बघा अरविंदने 4 धावा दिल्या होत्या. त्या अरविंदच्या अगेन्स्ट 4 धावा का आल्या तर फलंदाजांनी मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात तिथे विकेट गमावल्या. बेजबाबदार फटके आपण बघितले. पण इथे दोघेही बॅट जास्त उचलत नाही आहे. ग्राउंडेड शॉट खेळत आहेत आणि त्यामुळे तो धोका नाही आहे विकेट जाण्याचा. आणि बघा धावाही येत आहेत. 27 धावा झाल्या धावफलकावरती. 18ची गरज आहे. 13 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. वाखांचे जयेंद्र भोईर, कमलाकर भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भरपूर जण जरी मॅचेस त्यांच्या नसल्या तरीही आनंद घेण्यासाठी येतात कारण की इतकं सुंदर आयोजन आहे. प्रत्येकाला इथे यावंसं वाटतं. तर 18ची गरज. 13 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. फिल्डिंग जास्त वेळ घेऊ नका. लगेच लावा. आणि उमेशसाठी एक फिल्डर ऑन साईडला डीपमध्ये फाईन लेगला तैनात केला आहे. स्क्वेअर लेगला राजेश आहेत. एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक लॉंग ऑफला आहे. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपण बघतायत. हलक्या हाताने पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने वेस्ट ऑफ. केवळ एक धाव. अशा प्रकारे 3 षटक या ठिकाणी संपन्न. विकेट हॅट्रिकला 3000 रुपये देण्यात या कैलास दादा आपलं स्वागत आहे. 1 ओव्हरला 3 विकेट. कसेही घ्या हॅट्रिक घ्या किंवा कसेही घ्या ओव्हर हॅट्रिक घ्या
3,000 देण्यात येतील. या कैलास आपलं स्वागत आहे. तर 3 ओव्हर 28 धावा 12 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. हेदुडणे संघ मैदानावरती खेळतोय आणि हेदुडणे गाव सध्या भरपूर चर्चेमध्ये गाव आहे, कारण की याच गावामध्ये स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगणावरती आपण बघितली देशातील नंबर 1ची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक दुसऱ्या 2 वर्ष आपण तिथे बघितलेली आहे. त्यामुळे नेहमीच हेदुडणे गाव जे गुगलवरती जास्तीत जास्त सर्च करण्यात आलं आणि अत्यंत सुंदर ही क्रीडानगरी रघुनाथ काळन क्रीडांगण आणि यंदाचं पर्व डोळे दिपवणारं होतं, सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकणारं होतं. सगळं काही अनपेक्षित होतं आणि नक्की सगळ्यांसाठी सरप्राईज देखील आपण बघितलं. तर 12 चेंडू 17 धावांची गरज. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. मनोज पाटीलला आणलेले 4थ्या षटकामध्ये. बॅटिंगमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नाही फलंदाजांना, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग यंदाच्या हंगामात काटेची होताना बघतोय 40+ची ती या मॅचमध्ये दिसली नाही. गोलंदाज तयार मनोज. स्टार्किंगला बॅटर आपण बघतायत उमेश. दोघांची पार्टनरशिप 3ऱ्या विकेटसाठी आपण बघतायत ती झालेली 28 धावांची. खूप सुंदर पार्टनरशिप. दोघंही जबाबदारीने खेळतायत, दोघंही बुद्धीचा वापर करतायत. जिथे जिथे गरज आहे तिथे सिंगल्स घेत आहेत, डबल्स घेत आहेत आणि जेव्हा खराब चेंडू होतो त्यालाही सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. एक चांगली पार्टनरशिप. दोघांमधलं कॉर्डिनेशनही चांगलं राहिलं आहे. एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या इनिंगमध्ये सांभाळलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. मनोज येत आहेत. 12 बॉल 17ची गरज. बॅटची एज लागले, प्रॉपर टायमिंग नाही झालं. चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने गेलाय आणि दुसऱ्या धावेसाठी यावेळेस नकार दिला, पण ती देखील मिळेल कारण थ्रो कलेक्ट नाही झाला मनोज यांच्याकडनं, त्यामुळे 2 धावा. आणि या गोष्टी या इनिंगमध्ये सातत्याने होताना आपण बघितल्यात. त्यामुळे खराब फिल्डिंगमुळे म्हणा किंवा चांगलं रनिंग बिटवीन विकेटमुळे म्हणा सिंगलचं रूपांतर 2मध्ये केलं आहे आणि त्यामुळे आपण बघतायत की दबाव काठीवरती ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत. 15ची गरज आहे. 11 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मार्क मनोज. स्ट्राईकला उमेश पुन्हा एकदा तयार. ओहो हो हो, लॉंग ऑनला गरज होती. स्क्रीन मध्ये जाऊन चेंडू धडकलाय. येतोय हा षटकार. ऑन साईड लगायचा प्रयत्न. लेग स्टंपवरती पिचिंग आहे आणि अंपायर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. इक्वेशन आता 8ची गरज आहे. 10 चेंडू शेष आहे. त्या षटकाने सामना आता पूर्णपणे हेदुडण्याच्या बाजूने झुकवलेला आहे. हा देखील उडवला उंच. लांबी प्राप्त होईल का? फिल्डर येत आहेत. दोघांच्या समोर हा चेंडू पडतोय आणि या दरम्यान आपण बघतायत सहजतेने या 2 धावा. आता 6 धावांची गरज 9 चेंडूमध्ये. बघूया या ओव्हरमध्ये मॅच संपते का. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आणि दोघांची या इनिंगमध्ये धामशाक झालेली आहे, कारण भरपूर धावा धावून काढलेले आहेत. यावेळेस अपील पंचांनी स्वीकारलंय. फलंदाज उमेश अगेचा अंतर. 3ऱ्या विकेटचं पतन, पण बाद होण्याआधी उमेश पाटीलने आपल्या संघासाठी वैयक्तिक धावा केले आहेत 33. बॅटर किशोर भंडारी मैदानात येत आहेत. 8 बॉल 7ची गरज आहे.
मनोज उंच गेलाय, विनिंग शॉट असेल का नाही, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सिच्युएशन आपल्या अंडर कंट्रोल आहे, परिस्थिती आपल्या हातामध्ये, त्यामुळे त्यांनी इथून आलेला मोठा फटका सादर केला. केवळ 2 धावांची गरज. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकलला, 1 धाव पूर्ण, स्कोर इक्वल झालाय, धावांची बरोबरी झालेली आहे आणि आता केवळ एका धावेची गरज विजयासाठी. 7 चेंडूमध्ये ही 1 धाव करायची आहे. काटाई संघाचं चुकलं कुठे, जर हा प्रश्न निर्माण झाला तर बॅटिंगमध्ये चुका झाल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावाच आल्या नाही, 4थ्या ओव्हरमध्ये धाव येऊनही अखेरच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही. ही धावसंख्या 50च्या पुढे असती तर गोलंदाजांना लढण्यासाठी बळ मिळालं असतं, पण आता 6 बॉल 1ची गरज आहे अशी सिच्युएशन आपण बघतायत. आणि पराभवाच्या छायेमध्ये काटाई संघ एखादा चमत्कारच आता या मॅचमध्ये विजय प्राप्त करून देईल. तो चमत्कार म्हणजे गोलंदाजाने 7 चेंडू निर्धाव फेकले किंवा विकेट्स घेतले, ही धाव 1 होण्यापासून रोखली गेली तरच काहीतरी घडेल, पण हे फार कधीतरी क्वचित घडतं अशा मॅचेसमध्ये. यानंतर पाडले संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल, त्याच्यासमोर SSCC खंबालपाडा. जबरदस्त मॅच, एक प्रेक्षणीय मॅच आणि नक्की सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही मॅच असणार आहे. टॉस खंबालपाड्याच्या बाजूने लागले, फिल्डिंग करणार आहेत आणि पडले संघाला करायची बॅटिंग. कट केलाय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला गावदेवी क्रिकेट संघ हेदुडने 40+ अभिनंदन हेदुडने टीम. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. हे मॅच समरी मॅच नंबर 12 आपण बघतायत, या ठिकाणी दाखवत आहेत आम्हाला. आणि 44 धावा केल्या होत्या काटईने आणि मनोजने वैयक्तिक 30 धावा केल्या होत्या. मनोज व्यतिरिक्त कोणीही जास्त काळ खेळपट्टीवरती थांबलं नाही, पण दुसऱ्या बाजूला त्याला उत्तर देताना उमेशने 15 चेंडू 33 धावा केल्या आणि तोच या सामन्याचा सामनावीर उमेश पाटील मॅन ऑफ द मॅच. 7 विकेटने हा सामना जिंकलेला आहे. नक्कीच आपण प्रसिद्ध तबलावादक जयेंद्र भोईर यांच्या शुभ सेवन वाकलनचे त्यांच्या शुभ सेवन